इसी क्रम में मैं आज के अध्यक्ष श्री कोरडे सर से अनुरोध करूंगा कि छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण करें। जुमडे सर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे मोठे अधिकारी आहेत। जुमडे सरांचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये होते। अतिशय नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ते राहिलेले आहेत। सरांकडून आपण आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घेऊया। धन्यवाद। तसं आमच्या सर्व सहकार्यांनी सांगितलं आणि आमचे डायरेक्टर साहेबांनी सांगितलं, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण हे संयुक्त जयंतीचा जो उपक्रम आहे याची सुरुवात आपल्या मला गर्वाने सांगू इच्छितो की इथं औरंगाबादवरनं झालेली आहे आणि हे हळूहळू हा मेसेज आहे। पुण्याला पण मी 5 वर्ष असताना आपण हाच प्रयोग म्हणजे तिघी महापुरुषांची संयुक्त जयंती, शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांची वेगवेगळी न करता आपण संयुक्तरित्या पुण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि आम्ही त्या दिवशी अभिवादन करतो आणि नंतर एका संयुक्त जयंती साजरी करतो आणि आमचा निरोप। आणि आज मुंबईला आमचं जे क्षेत्रीय मुख्यालय तिथं सुद्धा असे संयुक्त जयंतीचा म्हणजे साजरी होत आहे। दुसरी गोष्ट तसं सरांनी सर्वांना सांगितलं, आमची ऑर्गनायझेशन इतकी चांगली आहे। आपलं भारत एअरपोर्ट शहराचा अभिमान सांगू इच्छितो। आमचे जे शरद येवले साहेब आहेत, डायरेक्टर साहेब आणि तोडे साहेब यांच्या लिडरशिप मध्ये आणि सर्वांच्या सहयोगाने भारतातला नंबर 1 एअरपोर्ट येतात घोषित झालेलं आहे। आपल्याला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। दुसरी गोष्ट एक कॉर्पोरेट कल्चर असताना सुद्धा आम्ही सामाजिक जाणीव ठेवून आमच्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरण एक CSR असते। तुम्हाला माहिती असेल की याच्या अगोदर जे सावे साहेब असताना इथं जवळपास 48 मुलींकरता टॉयलेट्स वगैरे बांधलेले होते। पुण्याला जे CSR जो फंड असतो, जो आमचा प्रॉफिट असतो, त्यामुळे एक सामाजिक जाणीव ठेवून आम्ही जवळपास 1,500 सायकली जे आहेत विविध क्षेत्र आणि तसं टॉयलेट वगैरेचं नगर जिल्ह्यामध्ये पण आपण बांधून ठेवलेलं आहे। इथले जे हिंगोलीचे जे खासदार होते त्यांच्या मतदारसंघामध्ये पण मुलींकरता टॉयलेट। तर माझं सांगण्याचं तात्पर्य हे कॉर्पोरेट कल्चर असताना सुद्धा आम्ही सामाजिक जाणीव ठेवून आमचं भारतीय विमानपत्तन प्राधिकरण असे प्रोग्रामात्मक कार्य घेतले। याच्या अगोदर सुद्धा आपण चोपडे साहेब असतील आहेत, म्हणून श्रीमंत कोकाटे आहेत, इथले हर्षदीप कांबळे साहेब होते, वैशाली डोस मॅडम होत्या, सुषमा अंधारे मॅडम होत्या, प्रदीप साळुंके साहेब आहेत, यांचे सर्वांचे आपण प्रोग्रामात्मक कार्यक्रम या प्रकारे ठेवलेले आहे आणि या प्रकारे मी अशी अपेक्षा ठेवतो की आमचे सहकारी हे सातत्याने हा जे आहे हा उपक्रम पुढेही राहील अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। मी राजू अप्पाराव जुमडे, सहाय्यक महाप्रबंधक वित्त, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, संभाजीनगर एअरपोर्ट। सर, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांची संयुक्त जयंती या ठिकाणी आपण साजरी केलेली आहे। मान्यवर कांगणे सरांचं व्याख्यान या ठिकाणी अप्रतिम झालेलं आहे। या कार्यक्रमामागची भूमिका आपण स्पष्ट करावी। भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ही एक अशी ऑर्गनायझेशन तिथं सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने काम करतात आणि आमचा हा नेहमी प्रयत्न असतो की इथे जे लोक काम करताय महापुरुषांचे विचार घेऊन सर्व भारतामध्ये पसरले पाहिजे, म्हणून आम्ही हे दरवर्षी हा कार्यक्रम करतो। आता ही आमचं 15वे वर्ष आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रम पार पडलेला आहे। कांगणे सरांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं आहे। महिलांचे हक्क, महिलांबद्दल आपल्याला जी कृतज्ञता ती व्यक्त केली आणि बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं हे त्यांनी जाणीव करून दिली आहे। आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीमंत साळवे, आमचे ऍक्टिंग एअरपोर्ट डायरेक्टर श्री कोरडे सर, सचिव सर मेश्राम सर आणि आमच्या जे पूर्ण म्हणजे महिला कार्यशक्ती जे आहे रेखा मॅडम, तायरी पटेल जी, जुमडे सर, हे सर्वांनी सहयोग केला आहे आणि हे फायर डिपार्टमेंटचे ते वायर जी सर्व एकोप्याने काम केल्याने हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आणि म्हणजे आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो की जे महापुरुषांचे विचार आहे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न आमचे सफल होत आहे हे आम्हाला म्हणजे या कार्यक्रमाच्या याच्यातून माध्यमातून जाणवत आहे। आपण विमान प्राधिकरण संस्थेमध्ये कार्यरत आहात आणि नुसतं जयंतीचे कार्यक्रम करून भागत नाही, याशिवाय आपण समाज प्रबोधनाचे कुठले कुठले कार्यक्रम करत असतात? आमच्याकडे समाज प्रबोधनाचे काम पूर्ण वर्षापर्यंत चालतं। जसं आमच्याकडे वृक्षरोपण असतं, वृक्षरोपण आपण वसुंधरेसाठी आपण नेहमी आम्ही वृक्षरोपण करतो। यात्रा सेवा दिवस असतात त्या दिवशी सातत्याने वृक्षरोपण करतो। त्या व्यतिरिक्त
आम्ही इथे रक्तदान शिबिर म्हणा किंवा जसं वृद्धाश्रमामध्ये आमच्या महिला संघटना आहे जी कल्याणमयी आहे यासाठी ते पण एकोप्याने काम करतात आणि तसेच कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप असो किंवा इथे काम करणाऱ्या जे डी ग्रुप स्टाफ असो किंवा छोटे स्टाफ असो त्यांच्या सुद्धा हेल्थ साठी इथे काम केलं जात आहे. पाल्यांच्या विकासासाठी त्यांची शैक्षणिक उन्नती होण्यासाठी त्यांना गुणवंत पालकांचा सत्कार वगैरे असे कार्यक्रम. हो, आमच्याकडे जे पाल्य 75% पेक्षा जास्त जे कार्यक्रम गुण मिळवतात त्यांचा आमच्याकडे एअरपोर्ट अथॉरिटी एक सहयोगी संस्था आहे जे आमच्याकडे नराकास म्हणून आहे त्याचे आमच्यातर्फे जे जे लोक हे जातात त्यांचा तिथे सत्कार केला जातो आणि कार्यक्रमामध्ये त्यांना गुणविशेष दिले जातात. आपलं पूर्ण नाव सांगा. योगेश सदाशिव सागर, मी एक सदस्य म्हणून आहे SC/ST असोसिएशनचा. त्यातल्या त्यात मी इथे एक युनियनचं सचिवपदी काम करतो आणि सगळे इथे गुण्यागोविंदांना आता त्यामुळं पदापेक्षा सर्व माणुसकी म्हणून सगळे काम करतात. आज आम्ही भारतीय विमान प्रस्थान प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा तर्फे आम्ही संयुक्त जयंतीचा हा 15वा वर्ष आहे. तर जसं सरांनी सांगितलं की भाविपामध्ये वेगवेगळ्या राज्यातली वेगवेगळ्या प्रांतातली विविध धर्माची लोक इथे कार्यरत आहेत. तर दरवर्षीप्रमाणे जशी आमच्याकडे जयंती होता जशी छत्रपती शिवाजी महाराजांची होते, ज्योतिबा फुलेंची होते, डॉक्टर बाबासाहेबांची वेगवेगळी जयंती त्यांच्या जन्मदिवशी होतेच. पण आम्ही एक संयुक्त जयंतीचा हा उपक्रम मागच्या 15 वर्षापासून हा चालत आलेला आहे आणि एक मोठ्या प्रमाणात साजरा करतोय. याचा उद्देश काय आहे की महापुरुषांना जसं डोक्यावर घेऊन नाचायचं नाही, त्यांचे जे विचार आहेत ते सर्वांपर्यंत समाजाच्या छोट्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कसं राष्ट्रीयता जे आहे हे पसरायला पाहिजे. आज जी परिस्थिती आहे देशामध्ये की वेगवेगळ्या नेत्यांना किंवा ज्या महापुरुषांना त्यांच्या धर्मामध्ये आपण त्यांना एक फ्रेम मध्ये बसवलेला आहे, चौकटीमध्ये. जसं कांकणे सरांनी पण मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे की महापुरुषांना जात धर्म नसतो आणि महापुरुषांचे जे आयडल्स आहेत ते पण कुठल्या जाती धर्माचे नाहीत. ज्यांचे विचार आहेत त्यांना हे समाजापर्यंत पोहोचवायचे जे कार्य आहे हे करायचा आमचा एक प्रयत्न सुरू आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की याच्या पुढे पण हा कार्यक्रम असाच चालत राहील, असंच सर्वांचं मार्गदर्शन मिळेल आणि समाज प्रबोधनाचं कार्य आम्ही असंच कंटिन्यू करू. मी आहे नितीन मेश्राम, उपमहाप्रबंधक संचार भाविप्रा औरंगाबाद. मॅडम तुम्ही आम्ही हा संयुक्त जयंतीचा उत्सव गेल्या आज ह्या वर्षीच आमचं 15 वर्ष आहे. गेल्या 14 वर्षापासून आम्ही अविरत हे कार्य करतो आहे आणि हे जे आपले 3 महानायक आहेत किंवा जे महान आपले महान पुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही साजरी याच्यासाठी करतो
की त्यांच्या विचारांचे आणि त्यांनी केलेल्या कार्याचे जे काही त्यांनी जे कार्य केले आहे समाजासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी महिलांसाठी त्या संबंधात आम्ही हे सगळे सर्वांपर्यंत हे पोहोचवावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणात घेतो, आमच्या ह्या प्रांगणात घेतो की जेणेकरून कुठल्या प्रकारचाही सिक्युरिटीचा प्रश्न येऊ नये आणि इतर लोकांना येण्यापासून हे बंधन होऊ नये. तर म्हणून आम्ही ह्या प्रांगणात घेतो की जेणेकरून आजूबाजूला जितके आपले चिकलठाणा असो, रामनगर, मुकुंदवाडी, माडा कॉलनी तिथले सर्वच लोक येतात आणि ह्या कार्यक्रमाचा ते आनंद घेऊ शकतात आणि त्यांच्या विचारांमध्ये भर घालू शकतात. त्यासाठी हा आम्ही कार्यक्रम सादर करतो. आपलं नाव? वैशाली अंडे.